नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर युवा नेते व अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर हर्षवर्धन सपकाळ यांना टिपू सुलतानचा इतका पुळका असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावे. तसेच हर्षवर्धन ज्या ठिकाणी दिसेल तेथे त्याला काळे फासा, चपलाचा हार घाला, गाढवावर दिंडी काढा असे हिंदुत्ववादी तरुणांना आवाहन कर्डिले यांनी केले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून आज राहुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून आज राहुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. हर्षवर्धन नावाच्या व्यक्तीने छत्रपतींबाबत केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे. छत्रपती हे महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या बाबतीत अवमानकारक एकही शब्द सहन केला जाणार नाही. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अक्षय कर्डिले यांनी करत काही राजकीय पक्षांवरही टीका करत मतांसाठी अशा व्यक्तींना पाठीशी घालण्याचा आरोप यावेळी केला. यावेळी दादा पाटील सोनवणे, राजेंद्र उंडे, सुनील पवार, उमेश शेळके, प्रकाश पारख, अजित डावखर, निलेश शिरसाठ, अरुण साळवे, युवराज पवार, अण्णासाहेब शेटे, सचिन मेहत्रे, बाबासाहेब शिंदे, सुकुमार पवार, राम शिंदे, गोपी दहिवाळकर, अजय येवले, विजय येवले, सतीश फुलसौंदर, किशोर येवले, नयन डिंगी, अक्षय भुजाडी, नितीन ढेरे, कांतीलाल जगधने, गणेश तोडमल, युवराज पवार, सौरभ फंड, बाबासाहेब ढोकणे, नारायण धोंगडे, बंटी धनवटे, अक्षय तनपुरे, संतोष जगधने, नरेंद्र शेटे, राजेश उपाध्य, कांता तनपुरे, गणेश खैरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली. काहींनी संतप्त भावना व्यक्त करत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. प्रथमतः आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. गेल्या काही दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये कृत्य घडलंय की आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केलेली आहे. काही जिहादी विचारांच्या लोकांनी, विशेषतः एक जिहादी माणूस म्हणजे हर्षवर्धन सपकाळ आणि त्याचा संपूर्ण काँग्रेस पक्ष, त्यांचं सर्वांचं मी जाहीर निषेध करतो की त्यांनी असल्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण चालू केले. ते राजकारणासाठी जिहादींचे पाय सगळं चाटायला तयार आहेत, ते पाय चाटू राहिलेत. आणि अतिशय निंदनीय गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्राचं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वाईट वक्तव्य तो बोलतोय. असा मनात देखील विचार आला नाही पाहिजे की शिवाजी महाराजांची तुलना ही जगात नाही, भूतोना भविष्य कधीच कुणी करू शकत नाही. की महाराजांनी जे कार्य आपल्या सर्वसामान्यांसाठी केलंय, महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि ज्या टिपू सुलताननी आपल्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार केला, हिंदूंना कितीतरी त्रास दिला, हिंदूंचे कितीतरी कत्तल केले, या सगळ्या गोष्टी करून आज खरं म्हणजे त्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतायत, फोटो लावतायत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि निश्चितपणे त्यांनी असल्या गोष्टी हर्षवर्धन सपकाळांनी केल्या नाही पाहिजे. तर करायच्या असल्या तर त्याला इथून पाकिस्तानकडे पाठवून दिलं पाहिजे. कारण की असल्या नालायक बोलणं आणि असं वक्तव्य हे कदापि महाराष्ट्र सहन करू शकत नाही. तर संपूर्ण राहुरीकरांच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि हर्षवर्धन सपकाळ माझं एकच वाक्य आहे की जर तुला एवढा तो टिपे आवडत असेल तर त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा, पण महाराष्ट्रात अजिबात त्याचं काय नाव घेऊ नको. कारण की महाराष्ट्रामध्ये त्याची अजिबात टिप्याची लायकी नाही. आणि तू कोणाच विषयी बोलतोय, म्हणजे महाराजांविषयी बोलतोय, तर महाराजांचं
तुलना ही कधीच होऊ शकणार नाही, कुणी करू शकणार नाही. जसं सूर्यापर्यंत आपण किती उडी मारली तर सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तसंच शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की किती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. तर मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना, सर्व हिंदू रक्षकांना, सर्व नाथ भक्तांना व सर्वच आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपकाळ जिथं दिसन त्याला जागेवर चोप द्या, त्याचे कपडे काढा, त्याला चपलानी हाणा आणि त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढा. त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा. आता तो जर रावरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने, आम्हाला काय करायचंय, पण त्याला काय आम्ही सोडणार नाही. कारण की आम्ही कोणाचं पण खपून घेऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर कुणी बोललं किंवा वाईट वृत्ती मनात जरी आणली तरी पण आम्ही खपून घेऊ शकणार नाही. म्हणून मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की आपण एक संघटित राहून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने पुढे चालायचंय, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या संपूर्ण घटनेचा सपकाळचा, काँग्रेस पक्षाचा आणि या जिहादी लोकांचा हे वारंवार असल्या गोष्टी करू राहिलेत, म्हणजे इतिहास कुठेतरी नवीन लिहायला चाललेत, म्हणजे आपला जो इतिहास आहे तो बदलायला चालले. तर ह्या अशा जिहादी लोकांना खरं म्हणजे इथं मी आधी म्हणलो, आताही म्हणलो, त्यांना इथं महाराष्ट्रात राहायची त्यांची लायकी नाही, भारत देशात राहण्याची त्यांची लायकी नाही. त्यांचे मुंडके छाटून त्यांना तिकडे पाठवून दिलं पाहिजे पाकिस्तानला, किंवा त्यांना इथं ठेवलं नाही पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांच्या वतीने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून जय श्रीराम. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.